आजचा दिवस होता एकदम स्पेशल, कारण आज होता आमचा फायनल इयर बी फार्मसीचा शेवटचा प्रॅक्टिकल एक्झाम. तर नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण, राधे राधे. आज सकाळी सकाळी मी निघालो होतो कॉलेजला जाण्यासाठी, कारण आज होतं आमचं रिपोर्ट प्रेझेंटेशन आणि प्रॅक्टिकल एक्झाम दोन्ही एकदम टाईट. बस पकडण्यासाठी गेलो तर बस बरोबर टाइमावरती मिळाली, पण मजा काय माहिती, बस कंडक्टरलाच धुळ्यातले स्टॉप माहित नव्हते. मग काय, थोड्या वेळासाठी मलाच कंडक्टर बनवून टाकलं. मी एक एक स्टॉप सांगत बसलो आणि शेवटी पोहोचलो धुळे बस स्टँडला. तिथून दुसरी बस घेतली, धोंडाईचा टाइमावरती पोहोचलो, रूमला आलो आणि रिपोर्ट काढला आणि वाचायला सुरुवात केली. तयारी, तणाव, उत्सुकता सर्व एकत्रच मग निघालो कॉलेजला. त्यामुळे तिथं पोहोचून गेलो होतो. मुलांचा इकडे वेगळाच गोंधळ सुरू होता. क्लासरूम मध्ये गेलो तर प्रेझेंटेशन सुरू होण्याआधीच 2-4 क्लिप करून घेतल्या, जेणेकरून हा दिवस नुसता आठवणीत नाही तर म्हणून कॅमेऱ्यात कैद करून ठेवला. आता प्रॅक्टिकल टाइम. आमचं होतं प्रॅक्टिकल टीएलसी प्लेट क्रोमॅटोग्राफी, केमिकल्स, ॲपरेटस, स्मेल आणि ती लास्ट टाइम प्रॅक्टिकल परफॉर्म करण्याची भावना काहीतरी वेगळीच होतं. प्रॅक्टिकल एकदम स्मूथ झालं आणि मग द मोमेंट वी वेटेड फॉर फोटोशूट, एंड ऑफ द इरा, लास्ट प्रॅक्टिकल मेमरीज, लास्ट लॅब, लास्ट एक्सपेरिमेंट. सगळं आज बंद होणार होतं, पण आठवणी कायमच्या. हा दिवस फक्त प्रॅक्टिकलचा नाही तर 4 वर्षाच्या जर्नीला दिलेला एक सल्यूट होता. आज प्रॅक्टिकल संपले, पण आठवणीची टीएलसी प्लेट कायमच्या डेव्हलप झाली.